नमस्कार. अध्याय 14वा गुणत्रय विभाग योग हा आहे भगवद्गीतेतील एक अध्याय. आज आपण या अध्यायातील श्लोकांचे स्पष्ट उच्चार शिकणार आहोत. या अध्यायात एकूण 27 श्लोक आहेत आणि सर्व श्लोक अनुष्टुप छंदात रचलेले आहेत. या अध्यायात काय सांगितले आहे, कोणते गुण प्राप्त करून घेतल्यामुळे आपली जीवनचर्या कशी बनते हे भगवान श्रीकृष्णांनी या अध्यायात समजावून सांगितलेले आहे. याबद्दल थोडक्यात माहिती अशी आहे. मनुष्याला सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण जन्मतःच प्रकृतीकडून मिळतात. हे 3 गुण आपण रामायणातील व्यक्तिरेखांच्या उदाहरणाने समजावून घेऊ. तमोगुणाचा प्रभाव आपल्यावर जास्त असेल तर आपल्यातील आळस वाढतो. रामायणातील कुंभकर्ण जो 6 महिने झोपून राहायचा त्याच्यात तमोगुण अधिक होता. रामायणातील रावणामध्ये रजोगुण अधिक होता, त्यामुळे त्याच्यात अमर्याद सत्तेची हाव होती व अयोग्य मार्गाचे आचरण तो करत होता. रामायणातील बिभीषणामध्ये सत्वगुणांचा प्रभाव होता, म्हणून तो नेहमी सत्य बोलायचा आणि न्यायाची कास धरायचा. आपण मानव देहात जन्म घेतला आहे तेव्हा आपण सत्वगुण वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. ही होती 14व्या अध्यायाची थोडीशी माहिती. स्तोत्र अँड मंत्र चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा. चला तर मग सुरू करूया भगवद्गीतेतील 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद्गीता अथ चतुर्दशोऽध्यायः. श्री भगवानुवाच परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः. सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. मम यो निर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम्. सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः. तासां ब्रह्ममहद्योनिरहं बीजप्रदः पिता. सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसम्भवाः. निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम्. सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवम्. तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां. प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत. ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत. रजः सत्वं तमश्चैव तमः सत्वं रजस्तथा.
सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्याद् विवृद्धं सत्त्वमित्युत लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदाल्लोकान् अमलान् प्रतिपद्यते रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानं तमसः फलम् सत्त्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः नान्यं गुणेभ्यः कर्तारै यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति गुणानेतानतीत्यत्रीन् देही देहसमुद्भवान् जन्ममृत्युजरा दुःखैर्विमुक्तो मृतमश्नुते अर्जुन उवाच कैर्लिङ्गैस्त्रीन् गुणानेतान् अतीतो भवति प्रभो किमाचारः कथञ्चैतांस्त्रीन् गुणानतिवर्तते श्रीभगवानुवाच प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते समदुःखसुखस्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः तुल्यप्रिया प्रियो धीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते माञ्चयो व्यभिचारेण
भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम 14. ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु।